ज्ञानाई सावित्री सोडून सरस्वतीला विद्येची देवता आपल्यावरती कुणी थोपली तर ह्या व्यवस्थेने थोपली। आणि ही व्यवस्था म्हणजे शिक्षण व्यवस्था आहे, राजकारणी देखील याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी माध्यम आपल्याकडे आहेत ज्याला मीडिया आपण म्हणतो, या माध्यमांमधून सुद्धा ह्या चुकीचा जहा आपल्याला जो हे माथी आपल्या मारण्याचे जे प्रयत्न केले जातात हे सातत्याने यांच्याच माध्यमातून होतात। सर्वांना जय भारत। मी प्राची दुधाने आपल्या दर आठवड्याचा जो प्रबोधनात्मक सदर आहे वैचारिक वारसा जागृती न्यूजच्या माध्यमातून, या प्रबोधनात्मक सदरातून आम्ही आपल्यापर्यंत वेगवेगळ्या विषयांचं चिकित्सा जागृती ही या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आज ह्या माध्यमातून पुन्हा एक नवीन विषय घेऊन मी आपल्या भेटीला आलेली आहे। आणि आजचा विषय हा ज्ञानाई सावित्रीमाई आणि तिच्या आजच्या लेकी हा आपण घेऊन आलेलो आहोत। आज 10 मार्च ज्ञानाई सावित्रीमाई हिचा स्मृती दिवस। सर्वप्रथम सावित्रीमाईच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। ज्या सावित्रीमाईंनी स्वतः शिकून स्त्रियांसाठी समस्त बहुजन समाजासाठी शिक्षणाची द्वार खुली केली, नवी दिशा त्यांना दाखवली, इथपासून ते समाजहितासाठी मानव हितासाठी असेल त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन तिने संपूर्ण तिचं जीवन संघर्षमय व्यतीत केलं। या सावित्रीमाईचं आपण मानावे तितके खरं तर आभार कमी आहेत। या सावित्रीमाईने आपल्या कार्याच्या माध्यमातून इतिहासात एक नवा अध्याय लिहिला व तो आपल्याला बहाल केला। आपल्या या सावित्रीमाईने तुम्हा आम्हाला कोणालाच अज्ञानाची झळ पोचू नये यासाठी स्वतः प्रखर अशा संघर्षाच्या अग्नीवर ती स्वतः अनवाणी चालली। ज्या काळामध्ये स्त्री शिकली की धर्म बुडतो, स्त्री शिकली की ती विधवा होते हे विचार रुजले होते, त्या विचारांच्या विरोधात सावित्रीमाई लढली आणि तुम्हा आम्हासाठी तिने एक मार्ग जो शिक्षणाचा मार्ग आहे तो ती वाट आपल्याला खुली करून दिली। स्त्री जी पायपुसणं म्हणून झिजत होती त्यांना शिक्षणाचे धारदार शस्त्र सावित्रीमाईने हाती दिले आणि या स्त्रीचा उद्धार तिने केला। स्त्रीने काय करावं आणि काय करू नये, ज्या सनातनी समाज व्यवस्थेने अशा खुळचट अनावश्यक रूढी परंपराचे पायबंद तिच्या पायी घातले होते, त्या सर्वांपासून मुक्तता आपल्या ह्या सावित्रीमाईने आपली करून दिली होती। याच माध्यमातून भारतातील पहिली महिला शिक्षिका हा बहुमान आपल्या सावित्रीमाईलाच मिळाला होता। पण कुठेतरी हे सहन न झाल्याने सनातन्यांनी याला विरोध केला आणि सावित्रीमाईंच्या अंगावर शेण, दगड, गोटे, शिव्या, शाप यांचा मारा करू लागले। पण सावित्रीमाई या सगळ्याला धाडसाने सामोरं गेल्या। यातून एका नव्या क्रांतीचा जन्म झाला। या क्रांतीची बीज समाजात पेरण्याचे, रोवण्याचे कार्य फुले दाम्पत्याच्या हातून झाले। बदलाची सुरुवात आपल्यापासून करायला हवी याची जाण महात्मा फुल्यांना होती, म्हणूनच त्यांनी सावित्रीमाईंना शिक्षण देऊन ही सुरुवात आपल्यापासून केली। स्त्री शिकली की तिचं संपूर्ण कुटुंब शिकतं, समाज सुधारतो आणि हा परिवर्तनाचा मार्ग आपल्याला महात्मा फुल्यांनी दाखवला आणि ती शेवटपर्यंत कार्य त्या माध्यमातून करत राहिली ही सावित्रीमाई। घरचा दारचा विरोध पत्करून ह्या दाम्पत्याने समाज हितासाठी परिवर्तनाचे हे कार्य अखंडतेवर ठेवले। स्त्रियांनी शिकावं, पिढ्यानपिढ्या होत असलेले अन्याय दूर व्हावेत, बुरसटले अनावश्यक विचार यातून त्यांची मुक्तता व्हावी, समाज शहाणा व्हावा हीच महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांची इच्छा होती। यासाठी त्यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली। या शाळेमध्ये सुरुवातीला मुलींची संख्या फक्त 6 इतकीच होती, पण आज जर आपण समाजामध्ये पाहिलं तर कोट्यावधी सावित्रीच्या लेकी शिक्षण घेत आहेत। पण खंत आणि शोकांतिका ह्या बाबतीची आहे की आपण जर आपल्या ह्या सावित्रीच्या लेकींना पहिली मुलींची शाळा ही कुठे आणि कुणी सुरू केली हा जर प्रश्न विचारला तर त्यांना आज त्याचं उत्तर देता येत नाही।
एवढंच काय तर शिकल्या सवरलेल्या आपल्या ह्या ज्या लेकी आहेत ह्या दैववादाच्या नावाखाली पुण्यामध्ये असलेल्या दगडूशेठ हलवाई या गणपतीच्या दर्शनाला जातात, पण त्याच्या समोरच असलेलं भग्न अवस्थेत असलेली जी पहिली मुलींची शाळा ज्या ठिकाणी सुरू केली होती ती जी वास्तू आहे ही मात्र त्यांच्या एकदम नजरेआड जाते. ही खंत म्हणावी की शोकांतिका म्हणावी, खरं तर हा मोठा प्रश्न आहे. पण एक अपेक्षा ठेवूयात की इथून पुढे तरी किमान आपण ह्या माध्यमातून जागृती निर्माण करण्याचं जे कार्य करत आहोत या माध्यमातून आपल्या ह्या सावित्रीच्या लेकी पुढच्या वेळेस जेव्हा त्या रस्त्याने जातील तेव्हा जिथून शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ स्त्री शिक्षणाची असो किंवा बहुजन शिक्षणाची असो सुरुवात ज्याला झाली होती त्या स्थळाला जाऊन तिथे भेट देतील आणि जी त्या स्थळाची अवस्था झालेली आहे, दुरावस्था खरं तर म्हणायला हवं, थोडीशी त्याची तरी जाण त्या घेतील आणि त्यासाठी किंवा आपल्याला त्या माध्यमातून आज जिथे आपण आहोत याची जाणीव त्यांना होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला म्हणजे याच्यामध्ये ब्राह्मण स्त्रिया आणि मुली देखील आल्या, पण कुठेतरी हा राग हा विरोध त्या सनातनी ब्राह्मणांच्या डोक्यात आणि मनात निश्चितच होता आणि ह्या माध्यमातून सावित्रीबाईंना अडवण्यासाठी ह्या सनातनी ब्राह्मणांनी गुंड पाठवले. हे गुंड सावित्रीबाईंच्या अंगावर येऊ लागले आणि सावित्रीबाईंनी एक कानशिलात त्या एका गुंडाच्या लागवली आणि ते घाबरून पळून गेले. तिथून पुढे सावित्रीबाईंच्या वाट्याला कुणी गेलं नाही. अशा आपल्या सावित्रीमाई होत्या. सावित्रीमाईंनी शिक्षणाच्या कार्याबरोबरच विधवा तरुण स्त्रियांसाठी देखील कार्य मोठ्या प्रमाणात केलं होतं. त्यांनी तरुण अत्याचारित ज्या विधवा महिला होत्या त्यांच्या मुलांसाठी आपल्या स्वतःच्या घरामध्ये बाल प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती आणि त्यांच्या मुलांना सुद्धा त्या सांभाळत होत्या आणि प्रामुख्याने याच्यामध्ये ब्राह्मण समाजातल्या ह्या महिला अधिक प्रमाणात होत्या. त्यामुळे जे सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंना जातीयवादी म्हणतात, ब्राह्मण द्वेषी म्हणतात, त्यांनी सुद्धा एकदा हा विचार पुन्हा कुठेतरी करणं अपेक्षित आहे. इतकंच नाही तर विधवांचं जे विकृतीकरण सुरू होतं, जे केशवपण होत होतं, त्याला सुद्धा कुठेतरी पायबंद सावित्रीबाईंच्या माध्यमातून घालण्यात आला होता. बालविवाहासारखे जे प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली लहान मुलींवरती जे काही अन्याय होत होते हे सुद्धा त्यांनी कायमचे बंद करण्यासाठी पूर्ण प्रयत्न आपल्याला केलेले दिसले. हे सगळं करताना असंख्य हाल अपेष्टा सावित्रीबाईंना सहन कराव्या लागल्या. मानहानी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात सहन केली. तरीही कुठेही न डगमगता ह्या संपूर्ण समाजहित आणि मानवहिताच्या कार्यासाठी त्या धाडसाने लढा देत राहिल्या. एवढंच काय तर महात्मा ज्योतिबा फुले गेल्यानंतर त्यांच्या चितेला अग्नी देण्याचं कार्य देखील सावित्रीबाईंच्या हातून घडलं. भारतात घडलेली ही पहिली क्रांतिकारी घटना होती. महात्मा फुल्यांनंतर जेव्हा सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाची धुरा प्रतिकूल परिस्थितीत देखील सांभाळली आणि हा आपला लढा शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी तो सुरू ठेवला. 1898 साली प्लेगचा महाभयंकर जो रोग पसरला होता त्यावेळेस देखील सावित्रीबाईंनी ह्या प्लेगच्या रुग्णांची स्वतः सेवा केली. त्यांची ने-आण सुद्धा सावित्रीबाईंनी केली. हा प्लेग हा पसरणारा रोग होता आणि ह्या प्लेगनेच सावित्रीबाईंना गाठले. अशा ह्या कर्तृत्ववान मातेला तिच्या स्मृतीस कोटी कोटी अभिवादन. ह्या मातेचे खरं तर आपण जितके आभार मानू तितके कमी आहेत, पण आज ह्या मातेला आपण तिच्या स्मृतिदिनी तिला अभिवादन करताना एक प्रमुख सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो, तो म्हणजे ह्या मातेने ज्यांच्यासाठी ह्या यातना भोगल्या, हे संघर्ष तिने सर केले, एक नवी दिशा मार्ग जिच्या लेकींसाठी तिने दाखवला, आज ह्या लेकी काय करतायत? सावित्रीबाईंनी दाखवलेल्या ह्या मार्गावरती त्या चालतायत? त्यांनी दिलेले विचार असतील, ती कृती असतील, त्या आत्मसात करतायत? हे असंख्य प्रश्न आपल्या समोर आज उपस्थित राहतात. आपल्याला जे सहजपणे मिळालेलं आहे, आपल्या ह्या पूर्वजांनी ज्यासाठी संकट संघर्ष सर केली, परिश्रम त्यांनी घेतले,
ते सहजपणे आपल्याला मिळालं म्हणून आपण ते अगदी हलक्यात आणि सहजपणे घेत आहोत का? जे स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला मिळवून दिलं, जो अधिकार, हक्क, न्याय त्यांनी आपल्याला मिळवून दिला, त्याचा गैरवापर तर आपण करत नाही ना. सहज मिळालं म्हणून आपण उतलो आणि मातलो आहोत. ज्या शिक्षणाचा आपण अहंकार बाळगतो, जो गर्व आपण ह्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण मिरवत असतो, पण ह्या शिक्षणाचा जो खरा बोध आहे हा आपण कुठेतरी घ्यायला विसरलो आहोत. एवढंच काय तर ज्ञानाई सावित्रीमाई असेल, सावित्रीमाईचे विचार असतील, तिने उभी केलेली पहिली मुलींची शाळा असेल, तिचं कार्य असेल, ह्या सगळ्याच गोष्टी आपण विसरत चाललेलो आहोत. आपल्या माथी लागलेली शूद्रादी शूद्र ही बिरुद, दुय्यमपणाची जी काही आपल्यावरती थोपली गेलेली ही व्यवस्था आहे, ह्या सगळ्यापासून कुठेतरी ह्या पुरुष सत्ता व्यवस्थेविरुद्ध आपली ही माता लढली होती. पण आपण काय करतोय, ह्याच पुरुष सत्ता व्यवस्थेला आपण खत पाणी घालण्याचे एक कुचकामी कार्य हाती घेतलेलं आहे. इतर स्त्रियांवर होणारे अन्याय तर सोडा, आपल्या स्वतःवरती जरी अन्याय झाला तरी स्त्री प्रतिकार करायला घाबरते, ती मागे फिरते. रूढी, परंपरा, दैववाद दूर लोटायचे सोडून ती शिक्षण घेऊन देखील त्याच्यामध्ये अधिक गुंतत चाललेली आपल्याला दिसते. विज्ञानवादी दृष्टी कदाचित शिक्षणाने येईल आणि त्याने कुठेतरी समाज परिवर्तन होईल, समाज सुधारेल, बदलेल, ही आशा फुले दाम्पत्यांनी निश्चितच मनी बाळगली असेल. पण कदाचित त्यांना माहित नव्हतं की शिक्षण घेऊन सुद्धा अज्ञान मनी बाळगलेली जी लोकसंख्या आपल्याकडे आहे ही फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि जेव्हा शिक्षण घेऊन सुद्धा अज्ञानी आपण राहतो तेव्हा विज्ञानाचा विसर आपल्याला पडतो आणि परिवर्तनाचा मार्ग आपण कुठेतरी मागे टाकत जातो. ह्या सगळ्या माध्यमातून खरं तर दोष कुणाचा, जेव्हा हा प्रश्न इथे निर्माण होतो तेव्हा सावित्रीमाई ही ज्ञानाई, ही खरं तर शिक्षणाची आपल्याला जिने द्वार खुली करून दिली अशी ही आपली माता. पण आपल्याला पहिल्यापासून काय शिकवल्या जातं की शिक्षणाची देवता कोण विचारलं की आपण सरस्वतीचं हे नाव घेतो. पुराणांमधून ही सरस्वती निर्माण केल्या गेली आणि आपल्या माथी ती सहजपणे मारल्या गेली. आपण जर पुराणांचा शोध घेतला तर सरस्वतीचा जन्म कसा झाला, सरस्वतीने शिक्षणासाठी काय कार्य केले, ह्या सगळ्या गोष्टींच्या विस्तृत आपण कुठेतरी माहिती घेण्यामध्ये जर गेलो तर असा कुठलाही ठोस असं पुरावा किंवा कार्य ह्या सावित्रीबाईंच्या माध्यमातून जे झालेलं आहे असं आपल्याला सरस्वतीच्या माध्यमातून झालेलं दिसत नाही. मग का ज्ञानाई सावित्री सोडून सरस्वतीला, विद्येची देवता, आपल्यावरती कुणी थोपली तर ह्या व्यवस्थेने थोपली. आणि ही व्यवस्था म्हणजे शिक्षण व्यवस्था आहे, राजकारणी देखील याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी माध्यमं आपल्याकडे आहेत, ज्याला मीडिया आपण म्हणतो, या माध्यमांमधून सुद्धा ह्या चुकीचा जहा आपल्याला जो हे माथी आपल्या मारण्याचे जे प्रयत्न केले जातात हे सातत्यानं यांच्याच माध्यमातून होतात. सावित्रीमाईंनी स्त्रियांना सन्मानाने कुठेतरी त्यांच्याकडे पाहिल्या जावं ही दृष्टी समाजामध्ये त्यांनी निर्माण केली. पण हे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपणच कुठेतरी कमी पडत आहोत. आणि हा मनुवादी दृष्टिकोन आहे, जो मनुवादी दृष्टिकोन आज पुन्हा एकदा डोकं वर काढताना आपल्याला दिसतोय. ह्या माध्यमातून ह्या आपल्या ज्ञानाई सावित्रीमाईच्या सुद्धा चारित्र्यावरती शिंतोड्या आज उडवल्या जात आहेत. कोश्यारी सारख्या कुठेतरी ह्या व्यक्तींच्या माध्यमातून ह्या गोष्टी साध्य होताना आपल्याला दिसत आहेत. हा अपमान फक्त सावित्रीबाईंचाच आहे का तर नाही, हा अपमान सावित्रीबाईंच्या समस्त लेकींचा, त्यांच्या मुलांचा, संपूर्ण समाजाचा हा अवमान आहे. आणि हे आपण अगदी मठ्ठ होऊन आपण बघत राहतो आणि त्याचा सुद्धा निषेध, त्याच्यावरती प्रतिक्रिया सुद्धा आपण देण्यासाठी टाळतो. म्हणजेच काय तर आपली बुद्धी असेल, आपल्या संवेदना असतील, ह्या कुठेतरी बोथट होत चाललेल्या आहेत. आपल्याला ह्या सगळ्याची जाणच आपल्याला उरलेली नाही, कारण आपल्याला त्या गोष्टीचं महत्वच आपल्याला राहिलं नाही, ना की ह्या व्यक्तींचं आपल्याला महत्व उरलेलं आहे. ज्यांनी आपल्याला कुठेतरी आपण खितपत पडलो होतो, वंचित म्हणून आपल्याला कुठेतरी अडगळीत टाकलेलं होतं, त्याच्यातून बाहेर काढण्याचं कार्य ज्यांनी केलं, आज आपण त्यांनाच विसरलेलो आहोत. त्यांचा होत असलेला अवमान आपण मूग गिळून गप बसून तो सहन करतो.
कुणीतरी बोललं की त्याच्यावरती एक काहीतरी प्रतिक्रिया देतो आणि शांत बसतो. हे सगळं आपण खरंच हरपून बसलो. आणि यासाठीच सावित्रीबाईंनी अट्टहास केला होता का की माझ्या लेकींना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यातून त्यांना काहीतरी ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ते ज्ञान त्यांना मिळालं म्हणजे त्यांच्या स्वतःच्या पायावरती त्यांना उभं राहता येईल, त्यांच्या बुद्धीने स्वतः त्यांना विचार करता येईल, त्या परावलंबी कुठल्याच बाबतीत राहणार नाहीत. हा अट्टहास त्यांनी केला होता आणि म्हणून हे कार्य त्यांनी अविरतपणे अखेरपर्यंत हाती घेतलं होतं. धर्म आणि परंपरेच्या जर गोष्टी जर समोर आल्या तर शिक्षण घेतलेल्या बाया सुद्धा आज धावत पळत त्याच्या मागे जातात. मग ते नंदी दूध पित असू देत, गणपती दूध पित असू देत, नाहीतर तो कृष्ण आणखीन काहीतरी खात असू देत. ह्या सगळ्या खुळचट कुठेतरी अविज्ञानवादी गोष्टींकडे आपण फार महत्व देतो आणि ते कुठेतरी त्याचं संशोधन करण्यासाठी तिथे आपण रांगा लावतो. पण अर्थातच जेव्हा आपण शिक्षण घेतो आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला येतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. हे आपण सपशेलपणे ज्ञान तिथे विसरून जातो आणि धर्माच्या नावाखाली जे अज्ञान पसरत आहे आपण त्याच्याच मागे जातो. ह्या सगळ्या अनावश्यक रूढी, परंपरा, दैववाद यामध्ये बुरसटलेला हा जो समाज होता, ह्या सगळ्यातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी आपल्या ह्या महानायकींनी कार्य केलं होतं. पण आपल्याला फक्त त्यांची पुण्यतिथी असेल, त्यांची कुठेतरी जयंती असेल, त्या दिवशी फक्त त्यांचा फोटो लावायचा आणि त्याच्या पुढे आम्हाला फार यांनी काहीतरी दिलं आणि यांच्याकडून आम्ही फार काहीतरी घेतलं, इतक्यापुरतं फक्त तो विचार मांडायचा आणि प्रत्यक्ष त्यांचे जे विचार आणि कृती आपण आत्मसात केली पाहिजे ही कुठेतरी आपण बाजूला ठेवून देतो. आणि फक्त मिरवण्यासाठी हल्ली तर एक ट्रेंड तो झालेला आहे. राजकारण्यांचा आपण जो मगाशी उल्लेख केला होता, हा राजकीय एक इव्हेंट म्हणून ह्या माध्यमातून हे साजरे केले जातात. आणि समाजकारणातही त्याच पद्धतीने कुठेतरी उपयोग फक्त ह्या महानायिकेंचा करून घेतला जातो. एवढाच फक्त तेवढ्या पुरता, हा इव्हेंट पुरताच फक्त त्यांचे जे काही प्रतिमा आहेत ह्या फक्त शिल्लक उरलेल्या आपल्याला दिसतात. बाई शिकली की तिच्या 7 पिढ्या नरकात जातात हे विचार मांडणारे आज शिकून सवरून मोठे झालेत आणि आपण आजपर्यंत इथेच आहोत आणि तो नरक आणि स्वर्ग तो शोधण्याच्या भानगडीत आपण पडलेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असून देखील आपण त्या काळाच्या ओघात पुढे जायचं सोडून आपण कुठेतरी एक एक पाऊल पुन्हा एकदा दशकानुदशक आपण शतकानुशतक उलट्या पावली आपण मागे चाललेलो आपल्याला जाणीव सुद्धा आपल्याला ती होत नाहीये. जे बुरसटलेले विचार, हे जे अंधविश्वास, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पुन्हा एकदा गुंतत चाललेलो आहोत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक दिवस असा येईल की ज्या शिक्षणाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, हे स्वातंत्र्य हेच आपलं शैक्षणिक अज्ञान कुठेतरी आपल्यापासून हिरावून घेऊन जाणार आहे. आणि जर असं झालं तर आज जी आपली स्थिती आहे त्यापेक्षाही वाईट अवस्था आपली होणार आहे आणि आज ज्या गुलामगिरीत आहोत त्याच्यापेक्षाही अत्यंत खालच्या अशा गुलामगिरीच्या खाईमध्ये आपल्याला कुठेतरी आपण लोटल्या जाणार आहोत. आणि हे निश्चितच आहे की आपण काही घडामोडींवरनं सुद्धा आपण सध्या ते पाहत आहोत. हे सगळं होत असताना जेव्हा आपण ह्या गुलामगिरीच्या खाईत पडू तेव्हा आपल्याला ह्या सावित्रीमाईची आणि तिच्या कार्याची निश्चित आठवण होईल. पण ह्या विषयाची परीक्षा घेण्यापेक्षा आज जर आपल्याकडे वेळ आहे तर ती सुधारणा आपण का करून घेऊ नये? सावित्रीबाईंचे विचार असतील, त्यांचं कार्य असेल, हे आपण का पुढे घेऊन जाऊ शकत नाही? त्यावेळेस सावित्रीमाई एकटी होती, पण आज कोट्यावधी सावित्रीच्या लेकी जर समाजात वावरतायत, मी सावित्रीची लेक आहे जर असं अभिमानाने सांगतायत, तर त्या एकत्र येऊन सावित्रीमाईंचे विचार अंगीकृत का करून ही जी बीजं आहेत सावित्रीबाईंच्या विचाराची, कार्याची, ही समाजामध्ये पेरण्यासाठी का माघारी फिरत आहे? हा देखील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हे असं होऊ नये म्हणून सगळ्या सावित्रीच्या लेकींनी एकत्र आलं पाहिजे. आपल्या ह्या मातेचे विचार जे आहेत ते आपल्या समाजामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये हे कुठेतरी रुजवायला हवेत. संस्कार रूपाने सरस्वती नसून सावित्री ही ज्ञानाई आहे हे आपल्या मुलांना देखील आपण शिकवलं पाहिजे. ते आपण देखील आपल्या कृतीमध्ये उतरवणं अपेक्षित आहे. आपल्या ह्या मातेचा जो जीवन संघर्ष आहे हा व्यर्थ जाऊ देऊ नका. आपण जवळपास आपलं बरंचसं आयुष्यातलं जो काही काळ आहे हा तर विनाकारण वाया घालवलेला आहे, पण हे परिश्रम जे आपल्या मातेने घेतलेले आहेत ते पणाला लावू नका.
जर हे पणाला लागले तर तुमचं आणि आमचं भविष्य हे पुन्हा एकदा पारतंत्र्यात असेल. आणि एकदा का आपण त्या पारतंत्र्यामध्ये रुतलो की कोणतीही सावित्रीमाई आपल्याला याच्यातून बाहेर काढायला येणार नाही. जे कार्य त्यांनी केलेलं आहे हे ह्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधातील कार्य आहे. म्हणून आज देखील प्रखरशाने सगळ्याच क्षेत्रातून त्यांना विरोध हा सातत्याने होताना आपल्याला दिसतोय. आणि हा विरोधच आहे जो आपल्याला ह्या सावित्रीमाईच्या कार्याचा, तिच्या विचारांचा विसर पडण्यासाठी आपल्याला हा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. पण ह्या समाजामध्ये सावित्री एकटी असून सुद्धा उपयोग नाही. ह्या सावित्रीच्या सोबत ज्योतिबा देखील पाहिजे. म्हणून माझी सर्व बांधव आणि भगिनींना विनंती आहे की आपण देखील सर्वांनी एकसंध आलं पाहिजे आणि आपल्या ह्या महानायक महानायिकेंचे विचार आहेत हे रुजवण्यासाठी एक पाऊल पुढे घेतलं पाहिजे. जर हे आपण करू शकलो तर जे कार्य त्यांनी, ज्याच्यासाठी त्यांचं जीवन संपूर्ण त्यांनी संघर्ष तो केला होता, जे अभिप्रेत कार्य त्यांना आहे, जे परिवर्तनाचं कार्य आहे, याला कुठेतरी वेग मिळेल. आणि ज्या बुरसटलेल्या विचारांमधून आपण ह्या शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर कुठेतरी येत आहोत, तो कुठेतरी मार्ग आपल्याला सापडेल आणि तो येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढींना हा स्वातंत्र्यासहित बहाल करता येईल. सत्य त्याची कास धरून जो समतावादी समाज आहे हा निर्माण करण्यासाठी आपल्याला निश्चितच ह्या मार्गावरती, ह्या मार्गाचा अवलंब करणं गरजेचं आहे. आज ज्ञानाई सावित्रीमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त मी एवढीच एक इच्छा आणि एक आव्हान आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भारत, सत्य की जय हो.